प्रतिस्पर्धी पालवी युद्धाच्या जयमान पिपी गुरुवरती सज्ज तर प्रतिस्पर्धी संघ सह्याद्री नादेशी संघ आणि पलटवार देखील पहिल्या सामन्यात नादेशी संघाने तांत्रिक संघाच्या प्रतिस्पर्धी अप्रतिम खेळ केला होता. तोच नादेशी संघ देखील आपण पाहतोय आणि अत्यंत ज्याने अप्रतिम कामगिरी या चढाईपट्टी देखील आपण पाहतोय. ज्याने मागील सत्रामध्ये देखील मागच्या सामन्यामध्ये संघात मोठं योगदान दिलं होतं. तो जर्सी क्रमांक 8 टिकला आपण पाहतोय. नक्कीच जर्सी क्रमांक 10 टिकला आपल्याला पाहायला मिळेल. महेश देखील आपण पाहतोय. एकटा पॅच ऑन केली जाते अप्रतिम देखील आपण पाहतोय. अध्ययन करायला देखील आपण पाहतोय. चढाई करतो दाखवला पाठवतो गुप्ता सीताराम युवा टॅलेंटर या कामगिरी त्याच्या पाठ्यपद्धती देखील आपल्याला पाहायला मिळत असते. देखील जरूर केलं जाईल. प्रत्युत्तर देण्याकरता देखील जर्सी क्रमांक 10 महेशला आपण पाहतोय. नक्कीच अप्रतिम खेळ त्यांचा देखील आहे. ते मात्र पाहिलं तर अप्रतिम पकड केली जाते. एक गुलाची कपाई या ठिकाणी नादेशीच्या फाट्यामध्ये जरूर केली गेली आहे. या जर्सी क्रमांक 8 आपण पाहतोय. चढाईकरता या ठिकाणी दाखल देखील आहेत. सुत्कर्ष ठिकाणी पत्र जरूर गरजेचं प्रयत्नपत्र नक्कीच केला जाईल. ज्या सामन्याच्या दरम्यान देखील कोणता संघ इतिहास रचेल तो थेट आपल्याला नक्कीच सत्रामध्ये या सामन्याच्या दरम्यान संघ विजय थेट जर्मन संघाच्या पत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पकड केली जाते. ते पत्र आपल्या जरा संघाचं देखील पीपी संघाचं देखील गुणफलक बदल तर आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गरज केला जातोय. कामगिरी आहे. बदल देखील केला नक्कीच जरूर जाईल. क्रमांक 8 पट्ट्याचा जेणेकरी प्रकारच्या दुसऱ्या दोघीचा पट्ट्याचा आपल्या संघामध्ये परततोय. पट्ट्याचा ते पत्र पाहिजे महेशला पण पाहतोय. आहे गोवाडाची रेड बैठाच्या पद्धती करून या परिस्थिती आहे. महेशला पण जेणेकरी चढाई करता जाताना आपण पाहतोय. समजतरी आहे करूया परिस्थिती आहे. कशापैकी गुणाची कपाई केली जाईल का की ते पत्र अप्रतिम प्रकारचे पाहण्यासारखा इथे प्रयत्न होता. अतिगाई केली आहे. अतिगाई संकटात म्हटलं जातं. इथे गुणाची कमाई या ठिकाणी या फ्रेंचच्या या ठिकाणी या सत्ताच्या खात्यापद्धतीने केली जाईल. कपड्याचा थोडे दाखल देखील आहे. जर्सी क्रमांक 8 त्या ठिकाणी दाखल होतोय. शांत संयमी चढाई इथे पैतरच्या पर्यंत पाहतोय. जर्सी क्रमांक 8 इथे देखील कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये. कोणत्याही प्रकारची गुणाची कमाई आपल्या संघासाठी जातीये. आहे करून परिस्थिती आहे. नादेशी संघाच्या माध्यमातून इथे पाहिलं तर प्रयत्न देखील करावा लागणार आहे. नादेशी संघाला पलटवार करण्याचं पाहित आहे. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर नादेशी संघाकडे भिडले होते आणि त्यावेळी देखील पाहिलं तर कुठे पासपोर्टवरती होते. नंतर जो खेळ दाखवला नादेशी संघाने तो देखील पाहण्यासारखा होता. पिंपीच्या खात्यामध्ये मात्र गुणाची कमाई वाटोवर केली जाते. पिंपीच्या माध्यमातून 3 गुण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून पहिलं तर 1 गुण नादेशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यापुढील होणारा सामना देखील असेल. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक बाजूला असेल आई भैरी भवानी दळवटणे आणि यजमान संघ आणि प्रतिस्पर्धी संघ पाहिलं बाग गोपाळ परशुराम संघ दोन्ही संघाने देखील सज्ज राहायचा आपला देखील पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय.
आई भैरी पवाडी दळवटणे आणि बाळगोपाळ परशुराम संघ क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला देखील पहिला पुकार दिला जातो. आई भैरी पवाडी दळवटणे आणि बाळगोपाळ परशुराम. पत्र पण दाखल व्हायचं असेल तर संघर्ष पत्र करावं लागेल. म्हटलं जातं की कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरवतो, परंतु अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास रचतो. हा इतिहास तुम्हाला रचावा लागेल. इथे पत्र संकटावरती सामना करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. या संघर्षानंतर तुम्हाला पत्र दिवसाच्या शिकण्याच्या दिशेने वाटचाल पत्र जरूर करावी लागणार आहे. ते पत्र पवित्र महेश पुण्याच्या दाखला चढे करता जसे क्रमांक 10 आपण पाहतोय. 3-2चं गुरुकुला देखील आपल्याला 45 मध्ये पाहायला मिळतं. पुण्याचा आर्यद आणि मात्र सुरेख कामगिरी त्याच्या पत्रामध्ये देखील पाहायला मिळते. ते पत्र कुठेतरी तडफड होती, स्वर्गीय परिस्थिती होती, त्या ठिकाणी कामगिरी देखील सुरू केली जाते. महेशला पत्र पण चढे करता पाहतोय. त्यांच्या पत्रामध्ये देखील पाहिलं तर अप्रतिम कामगिरी पत्र काढण्याचा प्रयत्न इथे पात्र पकड केली जाईल. इथे पात्र पलटवार आहे फुटवरती इथं पाहायला मिळतोय. यांची आघाडी जातीच्या संघाच्या माध्यमातून घेतली गेली आहे. त्या सामन्याच्या दरम्यान देखील कोणता संघ विजयतो याची देखील उत्सुकता असेल खेळणी संघाला करणं. या सामन्याच्या दरम्यान जो संघ विजयी तो थेट आपण पाहिलं तर जगभर खेळणी संघाच्या समवेत सेकंड उपाध्याचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे उत्सुकता असेल खेळणी संघ देखील आमच्या सभेत लढण्यासाठी आमच्या सभेत खेळण्याकरता प्रतिस्पर्धी संघ चालू सामन्याच्या दरम्यान कोणता संघ दाखल होतोय. मध्यंतरानंतर आपण पाहिलं त्या देखील सामन्याला पुन्हा एकदा पुरेशा सुरुवात केली जाते. संघर्ष करण्याकरता पाहिलं तर कुठेतरी 4 गुणाची गबाई दादेशी संघाच्या खात्यामध्ये आहेत. तर प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर 3 गुण पिंपीच्या माध्यमातून कोणता संघ या ठिकाणी विजय संपादन केलेला मध्यंतर देखील झाला आणि मध्यंतरानंतर आपण पाहिलं तर सामन्यामध्ये परिवर्तन करावं लागणार आहे. या ठिकाणी पत्र आता पत्र बदलणार आहे. देखता पाहिजे तर फक्त 8 विकेटची या परिस्थिती कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबरीमध्ये गुणफलक पाहतोय. ते मात्र पुकार केली जाते. 5-4चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गुण दादी असेल तर 4 गुण असतील पिंपरीच्या खात्यामध्ये. सामना संपण्याकरता शेवटची 5 मिनिटं असणार. सामना संपायला शेवटची 5 मिनिटात. या 5 मिनिटात खूप काही होणार आहे. या 5 मिनिटाच्या आतमध्ये कोणता संघ विजय हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही 5 मिनिटं कोणत्या पाटलामध्ये कोणता संघ दाखवले हे देखील 5 मिनिटात दर्शवणार आहे. कोणता संघ जगभर खेळणी संघासोबत लढण्याकरता पुढच्या सत्रात दाखल होईल हे देखील पाहण्यासाठी ही 5 मिनिटं मात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. दोन्ही संघांकरता देखील ही 5 मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. टप्प्याच्या सगळेपट्टू सगळे करता पाहतोय पद्धतीने पाहिलं तर आज कामगिरी मात्र सुरेख केली. जुबा टॅलेंट सध्या सोबत देखील ते मात्र देखील सुरेख कामगिरी जरूर केली होती. परंतु
सापडा करता शेवटची 4 मिनिटं पुन्हा एक कपड पाणी तर चढेपट्टू जडे करता दाखल आहे थोडीच संघाची स्थिती पाहिली तर गुणांमध्ये 77 गुण अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते देखील पाहिलं तर जसे की बघा 4 कोटी स्पर्धा लाख बोलांची अभिमान गाजवणारी स्पर्धा म्हणजेच पहिलं तर पहिली प्रमाणे दैवतने आयोजित 65 किलो बसले गटातील भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन नियोजन या ठिकाणी केले गेले मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेतील अप्रतिम सामने याकडे पाहायला मिळतात तर जरी सुरक्षा केली त्या तराव पुटेकचा चढे करता जिंकण्याचा आपण पाहतोय आणि सामना संपण्याकरता शेवटची 3 मिनिटं असतात सामना संपण्याकरता शेवटची 3 मिनिटं आणि या 3 मिनिटांमध्ये कोणता संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल खेळी संघाच्या सभेत देखील पाहण्यासारखं आहे बहिष्ला आपण पाहतोय बहिष्च्या माध्यमातून संघाचा अजून देखील पाहिलं तर 1 गुणांची आघाडी संघाकडे आहे त्यामुळे वेळकाऊ धोरण नक्कीच घेण्याचा प्रयत्न आहे परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे देखील संधी अजून देखील आहे तर अजून देखील मिनिटांचा खेळ अवधी आहे बाकी आहे आणि या मिनिटामध्ये देखील आपण पुन्हा एकदा आपल्या संघाकरता मात्र जरूर कमबॅक करू शकता इथे मात्र ग्रेड आहे इथे मात्र धोक्याची घंटा वाचवली जाईल काय देखील पाहण्यासारखं प्रयत्न सुरू केलं जसे त्या पद्धतीने आपण पाहतोय प्रयत्नाची प्रकाशाबद्दल करण्याचा प्रयत्न इथे मात्र पकड केली जाईल का यावेळी मात्र सामन्याला कलाटली आहे इथे मात्र 2 गुणांची कमाई आहे आत्ता बंद केला जाईल का हे देखील पाहण्यासारखं आहे सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटं असतात दर्शक सामना पाहायला मिळतोय इथे मात्र चढेकरता बहिष्कार आपण पाहतोय बसल्याबद्दल जबाबदारी घ्यायला गेलं पण कशा प्रकारे तर वेळ धोरण हाताळलं होतं परंतु आत्ता मात्र वेळ धोरण हाताळून चालणार नाही इथे मात्र प्रयत्न केला गेला कोणत्याही प्रकारचा धक्का नाही आहे इथे मात्र आपल्या संघामध्ये परत प्रत्युत्तर देण्याकरता जसे क्रमांक 4 ते मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे जसे क्रमांक 4 आत्ता मात्र पहिलं तर वेळ धोरण नक्कीच दादीच्या संघाच्या माध्यमातून आता घेतला जातोय कुठेतरी पाहिलं तर मागील हे मिनिटापूर्वी आपण पाहिलं तर हेच वेळगाव धोरण शनिवार पिंपरी बुद्रुकच्या माध्यमातून घेतलं जातं इथे मात्र पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाकडून घेतलं जातं कारण आता कुठे पाहिलं तर आघाडीवरती असणार आहे आणि या ठिकाणी मात्र पाहिलं तर आणि दळबट्टी आणि बाळगोपाळ परिसरात आपल्या देखील शेवटचा पुकार असेल अंतिम पुकार असेल आपण देखील मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची विनंती असेल तिथे टपाल पेटेड आहे सामना सामन्याकरता शेवटचा 1 मिनिट असणार आहे 1 मिनिट देखील आहे आणि गांधीजीच्या कपामध्ये 1 मिनिटचे आधार देखील काय घडणार काय बिघडणार इतर काय वेळ तुमच्या आमच्या सभेत जोडली जाते पुढे कपाल तर चढेपट्टू चढेका जे आहे इथे मात्र चित्र दाखवली होती परंतु चित्र काही उपयोग नसणार आहे त्यावेळी मात्र पाहिलं तर मगाशीच म्हटलं होतं की 10 दिवशी संघाला कमबॅक करणं माहिती आहे तो कमबॅक इथं दाखवला जातोय पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या पडावामध्ये मध्यंतरानंतर कमबॅक 10 दिवशी संघाने केला होता आणि ह्या सामन्यामध्ये देखील कमबॅक करून दाखवलाय अप्रतिम कामगिरी 10 दिवशी संघाच्या माध्यमातून केली जाते इथे पत्र खेळ अप्रतिम वेळकाऊ धोरणाला हाताळलं जातंय आणि यावेळी पत्र प्रयत्न असेल का 1 गुणांची आघाडी अजून देखील प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय आणि या आपण देखील बैठकीच्या दिशेने आपण देखील शेवटचा पुकार या ठिकाणी दिला जातोय आणि या इथे पत्र पाहण्यासारखा सामना असेल अजून देखील सामने या ठिकाणी संपुष्ट देतोय इथे पत्र